नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी अनेक प्रश्न उपस्थित झाले. कारण दराडे यांचा अर्ज भरण्याच्या वेळी भाजपचे महत्वाचे गिरीश महाजन उपस्थित नव्हते. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे देखील गैरहजर होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार यावेळी उपस्थित नव्हता. त्यामुळे वरवर पाहता महायुती एकत्र दिसत असली तरी स्थानिक पातळीवर सर्व काही सुरळीत नसल्याचं समजतंय. नेमकं नाशिकमध्ये काय सुरू आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना. महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत. सुहास कांदे यांनी आपल्या पत्नी अंजुम कांदे यांच्यासाठी उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. ते शिवसेनेचेच नेते आहेत. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. त्यामुळे त्यांची नाराजी कितपत आहे आणि ते निवडणुकीत किती सक्रिय भूमिका बजावतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले. आता बघा, या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे तो म्हणजे छगन भुजबळ यांचा फॅक्टर. कारण नरेंद्र दराडे आणि छगन भुजबळ यांचे राजकीय संबंध कायमच चढ उताराचे राहिलेत. काही वर्षांपूर्वी दराडे यांनी छगन भुजबळांकडे मैत्रीचा हात पुढे केला, पण छगन भुजबळांनी त्याला प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे आज भुजबळ हे दराडे यांच्या विजयासाठी किती मनापासून प्रयत्न करतील हा मोठा प्रश्न आहे. अशात भुजबळांचे समर्थक आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरख बोडके यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मतामध्ये काही वेगळं गणित तयार होऊ शकतं का याची चर्चा सुरू झाली. दुसरीकडे भाजपमध्ये ही चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही आहे. कारण गणेश गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे त्यांनी 2 अर्ज भरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी आपल्याला उमेदवारीचं आश्वासन दिलं होतं आणि म्हणूनच आपण उमेदवारी अर्ज भरलाय असा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे आता आपण माघार घेणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. महत्त्वाचं म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल होत असताना सूचक आणि अनुमोदक म्हणून भाजपचे सगळे नगरसेवक, महापौर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सही केली आहे त्यावेळी अर्जावर. कारण ही जागा भाजपला मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. यामुळे आता राजकीय कोंडी निर्माण झाली आहे. कारण ज्यांनी गीते यांना पाठिंबा दिलाय त्यांनाच आता महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे यांच्यासाठी काम करावं लागणार आहे. आता ते करतील की नाही हा वेगळा मुद्दा. खरं तर दराडे यांच्या समोर आव्हानांची मालिका सुरू आहे. कारण एका बाजूला छगन भुजबळ, दुसऱ्या बाजूला सुहास कांदे आणि संभाव्य नाराजी, तर तिसऱ्या बाजूला गीते यांची बंडखोरी आणि चौथ्या बाजूला भाजपमधील स्थानिक अस्वस्थता. या सगळ्यातून मार्ग काढत दराडे आपले आमदारकी कायम ठेवतील की महायुतीच्या पडद्यामागे काहीतरी वेगळाच रंग खेळला जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण नाशिकची ही निवडणूक फक्त एका जागेची निवडणूक राहिलेली नाही आहे, तर ती महायुतीतील अंतर्गत समीकरणं, स्थानिक नेत्यांचा प्रभाव क्षेत्र आणि भविष्यातील राजकीय ताकद बनलेली आहे. आता या सगळ्या राजकीय घडामोडीत नाशिकमध्ये आणखी एक गोष्ट जोरदार चर्चा होतीये, ती म्हणजे 26 वर्षापूर्वी घडलेली एक ऐतिहासिक निवडणूक. कारण आज महायुतीतील नाराजी, बंडखोरी आणि गटबाजीची चर्चा होत असताना अनेक जाणकार 2000 सालच्या निवडणुकीची आठवण करून देतात. कारण त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची नुकतीच स्थापना झाली होती. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे त्यावेळी फक्त 2 अधिकृत नगरसेवक आणि एक महापौर असं काहीतरी होतं. आणि अशा वेळी राष्ट्रवादीनं देविदास पिंगळे यांना उमेदवारी दिली. समोरून शिवसेनेकडून वसंत गीते मैदानात होते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गुळवे यांना उमेदवारी दिली होती. आकडेवारी पाहता पिंगळे यांचा विजय अशक्य होता. मात्र त्यावेळी उमेदवारी औपचारिकता होती त्यांची असं सांगितलं जात होतं. मात्र पिंगळे यांनी डाव खेळला, लक्ष्मी दर्शन घडवलं मोठ्या प्रमाणात आणि आपली ताकद लावली. आणि जशी जशी निवडणूक पुढे झाली आणि निकाल लागला तेव्हा तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या राजकारणासाठी धक्कादायक ठरला. कारण राष्ट्रवादीकडे अधिकृतपणे फक्त 2 मतं होती. असं असताना देविदास पिंगळेंना 231 मतं मिळाली होती. या निवडणुकीनंतर देविदास पिंगळेंना राजकारणातील चाणक्य खेळाडू म्हणून ओळख मिळाली. देविदास पिंगळे यांच्या या विजयाचा उल्लेख हमखास केला जातो जेव्हा विधान परिषदेची निवडणूक लागते. आणि म्हणूनच ही निवडणूक यावेळीची महत्त्वाची ठरते. कारण आकडेवारी काही सांगत असली तरी गटबाजी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी काय होईल हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. फक्त नाशिक नाही तर अनेक राज्यातील आपल्या राज्यातील अनेक विधान परिषदेच्या मतदारसंघात बंडखोरी दिसते. रायगडमधून महायुतीकडून अनिकेत तटकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, पण त्याच वेळी शिवसेनेकडून महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला. संभाजीनगरमध्ये सुहास शिरसाट यांनी उमेदवारी मिळाली असताना मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार
पुण्यात विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळाली असताना भाजपचे प्रदीप कंद, तर नांदेडमध्ये भाजपचे प्रतापराव चिखलीकरांचे पुत्र प्रवीण पाटील यांनी बंडखोरी स्वीकारली आहे. जळगावमध्ये नंदकुमार महाजन यांनी उमेदवारी अर्ज भरला असताना देशमुख आणि दीपक धांडे यांनीही अर्ज भरल्यानं तिथंही अंतर्गत नाराजी उघड झाल्याचं दिसून आले. म्हणजेच काय तर राज्यातील अनेक मतदारसंघामध्ये अधिकृत उमेदवारांपेक्षा बंडखोर उमेदवारांची चर्चा अधिक रंगते. अनेक ठिकाणी पक्षांची ताकद, मतांची संख्या महत्वाची असली तरी नाराज नेते, स्थानिक गटबाजी, वैयक्तिक संबंध आणि पडद्यामागील राजकीय समीकरणं निकाल बदलू शकतात हे स्पष्ट आहे. मग आता 4 जून ही उमेदवारी अर्ज मागं घेण्याची शेवटची तारीख आहे. तोपर्यंत महायुतीतील किती बंडखोरांची मनधरणी करण्यात महायुतीतील त्या पक्षांना यश मिळेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. वेगळ्या चाली खेळल्या जातील का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मग कुठे काय होऊ शकतं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा, म्हणजे पुढच्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आणि नाशिकच्या या समीकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? दराडे यांच्या विजयासाठी अजून कोणकोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरू शकतात? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.